नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, नाशिक आणि काल मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा सुरू आहे. मला हे बघायचं होतं, की ह्या सभेत एकनाथ शिंदे त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना कसं उत्तर देतात. काल उद्योगपती श्री गौतम अदानी यांच्या संदर्भामध्ये जे प्रश्न विचारले होते, त्याला अनुसरून पुढचा अंक आज पाहायला मिळाला. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, की आम्ही आमच्या काळातलं जे टेंडर होतं धारावीचं, कारण सेंट्रल स्टेजला धारावी आहे, पॉलिटिकल नेरेटिव्ह आहे. तुम्ही आठवून बघा, जेव्हा जैतापूरचा विषय आला होता किंवा मुंबईच्या उद्योगाच्या संदर्भात ती चर्चा होत असताना, कोकण किनारपट्टीवरती कोणतेही उद्योग व्यवसायाला लागले, की शिवसेना त्याला विरोध करते. त्याचं मुख्य कारण हे शिवसेनेला तिथल्या भूमिपुत्राच्या मुद्द्यात रस असतो. काही वेळेला 2 उद्योगाअंतर्गत असलेले राजकारण पण त्याला कारणीभूत असतं. आणि म्हणून आज ठाण्यामध्ये दोघं ठाकरे बंधू नेमकं काय विचार मांडतात, त्याकडे माझं लक्षच होतं. अजूनही ती सभा सुरू आहे. त्या पाठोपाठ दुसरी महायुतीची संयुक्त सभा, श्री देवेंद्र फडणवीस आता बोलायला उभारलेले आहेत. त्याच्या आधी एकनाथ शिंदे बोलले. मला हे बघायचं होतं, की ठाकरे बंधूंच्या या प्रचाराला ते कसा प्रतिवाद करतात. एक तर निश्चितपणे दिसतं आहे, की मराठी माणसाचा टक्का विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये तर तो पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूनं होता आणि म्हणून 48 पैकी 31 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. हळू मराठी माणसाचा टक्का, कारण कालचं जे त्यांचं पहिलं मुंबईतलं भाषण झालं, त्याच्यातली जी अशी तपशीलवार मांडणी श्री राज ठाकरे यांनी केली, त्यामुळं निश्चितपणे असं दिसतंय, की मराठी माणसाचा टक्का हा काही प्रमाणामध्ये महाविकास आघाडीतले त्यातल्या त्यात ठाकरे बंधू यांच्याकडे झुकू शकतो. त्याची जाणीव पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांना आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेनी पहिल्यांदा दोघा बंधूवरती तीव्र शब्दामध्ये टीका करायला सुरुवात केली आहे. जर तुमच्या वादापेक्षा मराठी माणूस मोठा होता, मग तुम्ही वेगळे का झालात? आणि हा प्रश्न कायम विचारला जाईल. पण त्याच्या आधी राज ठाकरे काय म्हणाले बघा, कारण त्यांचा श्री गौतम अदानी यांच्याबरोबरचा जो फोटो आहे तो ट्विट करून प्रश्न विचारले गेलेत. अमित साटमदे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांनी प्रश्न विचारलेत. स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात, की उद्योगपतींच्या संदर्भामधली तुमची धोरणं काय? सो राज ठाकरेंनी तो जो धागा, तो जो फोटो ट्विट केला होता, त्याच्यावरती ते असं म्हणाले, माफ करा. महाराष्ट्रावर संकट आलं तर राज ठाकरे दोस्ती बघणार नाही. जागा वाटपासाठी नाही. मराठी माणूस जागा करण्यासाठी एकत्र आलोय, उद्धव ठाकरे बोलतात. कारण हा प्रश्न विचारला जाणार आहे ठाकरेंना. 2006 नंतर तुमचं असं काय घडलं होतं, की राज ठाकरेंनी शिवसेना सोडली? आता महायुतीकडनं एक मुद्दा मांडला जातोय, की हे स्वार्थासाठी एकत्रित आले कारण त्यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळालं नाही. त्याला हे काउंटर नेरेटिव्ह आहे, की आम्ही दोघं सत्तेसाठी, जागेसाठी नाही आलेलो, मराठी माणसासाठी आलोत आणि तोच नेरेटिव्ह आहे. मुंबई एम-एम-आर रिजनमध्ये मराठी मनुष्य, मराठी माणूस, मराठी भाषा बोलणारा विरुद्ध उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बिहारी आणि हिंदी भाषिक अशी ती मांडणी आहे. अधिक हिंदुत्व, अधिक कॉर्पोरेट असं ते सगळं आहे. सो राज आणि उद्धव ठाकरे काय बोललेत बघा. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा सध्या पार पडते. ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला तिथे आणि मुंबई या ज्या 3-4 महानगरपालिकेमध्ये महायुती झाली त्याच्यामध्ये ठाणे आहे. मुंबईच्या जोरावर ठाण्यात झाली असेल कारण तिथे दुसऱ्या म्हणजे दुय्यम भावाच्या भूमिकेत आहे भाजप. मुंबईमध्ये तो मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. अशा ठिकाणी आज ठाकरेंची भाषणं होत आहेत. या सभेपूर्वी उपस्थिताकडून महाराष्ट्रात एकच ब्रँड, ठाकरे ब्रँड असं झालंय. आणि हा जो संदर्भ आहे ना, की हा जो ठाकरे ब्रँड आहे, एक तर दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जो ठाकरे ब्रँड आहे, त्याबद्दल कुणीच काही टीका करू शकत नाही. ते करत नाहीये. ती टीका करणं पृथ्वीराज चव्हाणांना विचारा किती महागात पडू शकतं. पण मग आता जो दुसरा ठाकरे ब्रँड आहे, की ज्या ठाकरे ब्रँडनं 1966 सालापासून मराठी माणसाचं हित मुंबईमध्ये जोखलं, राखलं असं ठाकरे कुटुंबीय सांगतात. त्यातली दुसरी पाती, खरं तर तिसरी पाती आहे. कारण अमित आणि आदित्य ठाकरे हे पण तिथे आहेत. एकूण 4 ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्या ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतं मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात त्याच्या सभेआधी सुषमा अंधारे यांची भाषणं झाली, आदित्य ठाकरे यांची भाषणं झाली. उद्धव ठाकरे असं म्हणतायत, की मी फोनवर बघितलं घराघरात पाकिटं जातात. तो संदर्भ आहे अंबरनाथमधला, जिथला एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय, ज्याच्यात एका पॉकेटमध्ये ₹500-500 एकूण ₹3000 नोटा वाटल्या जातात.
निवडणुका संपल्या आहेत, नेमणुका सुरू आहेत. म्हणजे सगळ्या यंत्रणा कशा कॉम्प्रोमाईज आहेत त्याचं हे वाक्य आहे. ही शेवटची निवडणूक आहे कारण आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही. राज्य मुख्यमंत्री चालवतील असं वाटत नाही. कोण चालवणार तर उद्योगपती चालवणार. असा आहे की हा जो संदर्भ आहे हा जाणीवपूर्वक उभा केला जातो आहे. उद्योगपती जगभरातल्या कॅपिटलिस्टिक देशांची उदाहरणं बघा. 1, 2, 10 अगदी अमेरिकेपासून ते जगात कुठेही उद्योगपती हे उद्योग व्यापार वाढतात आणि मग त्यांच्या नावानं कॅपिटलिस्टिक यंत्रणा चालत राहते. तो संदर्भ इथे धारावीचा असल्यामुळं गौतम अदानी यांच्या संदर्भातला तो वापरला जातो आहे. तोच धागा त्यांनी ते पुढे वापरलाय. आम्ही भाऊ एकत्र आलो आहोत. आमची युती जागा वाटपासाठी नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी. सो आता मांडणी अधिक स्पष्ट होत चालली. हे प्रश्न येत आहेत. हिंदुत्वाचा प्रश्न येतोय. मराठी आम्ही मराठी नाही आहोत का? आम्ही हिंदू नाही आहोत का? अशी मांडणी ही भाजपाकडनं सुरू आहे. म्हणजे आम्ही हिंदू पण आहोत, पण आम्ही मराठी पण आहोत. त्याला काउंटर नेरेटिव्ह काय? तर हे उद्योगपतींचं राज्य आहे. उद्योगपती हा देश चालवतायत. ते ससाने वगैरे संदर्भ म्हणजे तो शिकारी जसा सौदीच्या वाळवंटात किंवा दुबईमध्ये तुम्ही बघितलं असेल, तो जो शेख आहे, तो असा उभा राहतो आणि त्याच्या हातावरती येऊन ते ससाने बसतात. सो राज्यातल्या मंडळींना ते ससाण्याची उपमा देतात, कारण ही लढाई आता स्पष्ट झाली. या लढाईमध्ये 2 भाग इकडनं बनवले गेले. एक उद्योगपती आणि मराठी माणसाचं हित. उद्योगपती जे गुजरातचे, उद्योगपती जे महाराष्ट्राचे विरोधक आहेत, अशी मांडणी. इकडे मांडणी अशी आहे, की तुम्ही ज्या मराठी माणसाबद्दल बोलत आहात, त्या मराठी माणसाच्या मुद्द्यावरती ती निवडणूक न येता ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती यावी आणि ती विकासाच्या अजेंड्यावरती यावी, असा भाजपचा आणि महायुतीचा प्रयत्न चालू आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, की असा कोणी मराठी माणूस आहे जो दुसऱ्या राज्यात जाऊन बोलेल, की हे शहर या राज्याचं नाही. उभे चिरतील तिथे लोक. मराठी आमची आई आहे, हिंदी आमची मावशी आहे. ज्याने शिवसेनेची गद्दारी केली, तो आता ठाण्याची गद्दारी करतोय वगैरे. उद्या प्रचार थांबेल. राज ठाकरेंचं भाषण हे अर्थात उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये कधीही उत्तम असतं. तिथे राज ठाकरे असं म्हणतात, की उद्या प्रचार थांबेल आणि सरकार पैसे वाटायला सुरू करेल. मला घेणाऱ्यांची चिंता आहे. राज ठाकरे म्हणतात, की आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी सगळा प्रचार संपेल आणि मग सरकारकडून पैसे वाटायला सुरुवात होईल. अर्थात हे भाजपच्याच मित्रपक्षांनी तळ कोकणामध्ये ते अवघ्या महाराष्ट्राला सांगितलं. त्याची चित्रही दाखवली. 3-4 वेळेला निलेश राणे यांनी Facebook लाईव्ह केलं. त्यामुळं आता त्याचा प्रतिवाद करताना सत्ताधारी घटक पक्षांची अडचण होते. भाजपचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेचे लोक पकडत आहेत. मी कल्याण डोंबिवलीला गेलो, अनेक मतदारसंघात फिरलो. मला पैसे घेणाऱ्यांची चिंता आहे. घेणाऱ्यांची नाही, देणाऱ्यांची नाही. कारण आपण हे पैसे घेऊन आपल्या मुला-मुलींचं काय शिकवणार? महाराष्ट्रात 66 ठिकाणी पैसे घेऊन फॉर्म माघार घ्यायला लावली. राज ठाकरे पुढं बोलतायत, "मी अशी निवडणूक पाहिली नाही, काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे हवं ते करतायत. पोलिसात जाऊन उपयोग नाही, कोर्टात जाऊन उपयोग नाही. छगन भुजबळांना तुरुंगात टाकणारे हेच लोक होते, देवेंद्र फडणवीस." अजित पवारांच्या संदर्भामध्ये याच लोकांनी मुद्दे मांडले आणि पुढे हेच लोक त्यांच्याबरोबर सत्तेत आले. सो ही जी मांडणी आहे ना, ती अधिक स्पष्ट होत चालली. अर्थात याची जाणीव असल्यामुळं मग आता एकनाथ शिंदेचा आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा पण काउंटर नेरेटिव्ह तयार आहे. इनफॅक्ट सुरुवातीला त्यांनीच तो नेरेटिव्ह सेट केला होता. मुंबईत शिवाजी पार्कवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी सभा सुरू आहे, तिथे ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेनी प्रश्न विचारलाय. एकनाथ शिंदे म्हणतायत, "आज जे मराठी माणसाच्या नावाने आवाज काढतायत, ते सुट्टीवर कुठे जातात हे तुम्हाला माहिती आहे ना?" आणि तो संदर्भ आहे लंडनचा. अशी एक चर्चा असते अधूनमधून ती घडवली जाते, की लंडनमध्ये श्री उद्धव ठाकरे यांची खूप मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या देखभालीसाठी ते अधूनमधून लंडनला जात असतात. हा शेवटी पॉलिटिकल नेरेटिव्हचा भाग आहे. जेव्हा कधी तपास यंत्रणा त्याला खरा-खोटापणा सांगतील, त्यावेळेला आपल्याला कळेल. वादापेक्षा मराठी आमच्यासाठी मोठी आहे. मग वेगळे का झालात? त्यावेळी तुम्हाला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावंसं वाटलं नाही. तुम्ही स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठी एकत्रित आलात. आजचा मुद्दा हा आहे. काल आणि आजच्या सभेतनं जे घेरलं जात आहे, की तुम्ही उद्योगपतींच्या आहात, तुम्ही मराठी माणसाच्या विरोधातले आहात. त्याला काउंटर असा आहे, की तुम्ही स्वार्थी आहात आणि तुम्ही स्वार्थासाठी एकमेकांच्या विरोधामध्ये तो मुद्दा मांडला आणि आता नंतर एकत्रित आलात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लावरे तो व्हिडिओ असं म्हणत फडणवीसांनी उद्धव राज ठाकरे यांच्यातल्या कलगीतुऱ्याचा एक व्हिडिओ प्ले केलाय. त्यामुळे आता मला सांगा, की यांना आपण उत्तर देण्याची गरज आहे का? काल जी सभा झाली, त्याचं पुन्हा तीच कारणं आहेत, तेच मुद्दे आहेत. ही मुंबई कुणाच्या बापाच्या, बापाच्या, बापाच्या. बाप जरी आला तरी मुंबई हिसकवली जाऊ शकत नाही. या जर तुम्हाला मुंबई धोक्यात वाटत असेल, तर मग गेल्या 25 वर्षात तुम्ही काय केलं?
जब चाहिए हरी पत्ती तब याद आते हैं उद्योगपती. एकनाथ शिंदे म्हणतात. तुमच्या शेजारी बसून जयवंतराव देखील कावरे-बावरे झाले. आधी येथील परिस्थिती काय होती आणि आता काय आहे हे जयंत पाटील यांना समजेना. ते पुढं असं म्हणाले, एकनाथ शिंदे, "जब चाहिए हरी पत्ती तब याद आते हैं उद्योगपती." एकनाथ शिंदेसाठी एक मोठा प्लॅन आहे आणि तो लाडक्या बहिणीचा आहे. त्यामुळे त्यांचा अधूनमधून तो लाडक्या बहिणीच्या संदर्भात बोलतातच. हे पुतण्या मावशीचं प्रेम आहे. पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते. या हल्ल्यादरम्यान मोदी विदेश दौऱ्यावरून भारतात परतले. मग तुम्ही लंडनमध्ये का बसला? इकडे तुमचं कोणतं घबाड आहे? असा सवाल ते करतायत. हे लोक विकास विरोधी आहेत, अशी एकनाथ शिंदे यांची मांडणी आहे. शिवतीर्थावरील ही प्रचार सभा ही बदलाची नांदी आहे, असं ते म्हणतायत. आणि मग रामदास आठवले त्या सभेत आहेत, रामदास कदम आहेत, साटम आहेत. दुटप्पीपणाच्या भूमिकेला मुंबई उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही जी ठाण्यात ठाकरे बंधूंची शिवशक्ती सुरू आहे, त्याला त्याच पद्धतीचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न हे महायुतीचे पण लोक करतायत. तुम्हाला मी पुन्हा-पुन्हा सांगतोय, मुंबईमध्ये 4 नॅरेटिव्हवरती लढाई सुरू आहे. इकडे उद्योगपती आणि मराठी माणूस हा ठाकरे बंधूंचा कौल आहे. इकडे हिंदुत्व आणि विकास असा तो कौल आहे. कारण आम्ही व्हिजिबल केलेली कामं अशी ती मांडणी आहे. खरा खोटेपणा, कोणाचं बरोबर आहे, कोण योग्य आहे ते मुंबईतला मतदार ठरवेल. मी आता मुंबईत होतो आणि मला असं जाणवलं कारण मुंबईत मी 6 वर्ष राहिलो आहे. अनेक वेळेला आपण मुंबईला जात येत असतो. मला असं पहिल्यांदा जाणवलं, की अजून सुद्धा मुंबईतली निवडणूक ही म्हणावी अशी चार्ज झालेली नाही. कदाचित कालपासनं ज्या पद्धतीचं भाषण घणाघात ठाकरे बंधूंनी, स्पेशली श्री राज ठाकरे यांनी केला आणि त्याला आज ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देत आहेत, त्याच्यानंतर तो चार्ज होईल आणि पुन्हा त्या निवडणुकीतले रंग भरताना आपल्याला दिसतील. आपल्याला एवढंच बघायचं आहे, की ह्या सगळ्या राजकीय लढाईनंतर ठाकरे बंधू जे म्हणतायत, की ही मुंबईसाठी शेवटची लढाई, त्या भावनिक मुद्द्यावरती मराठी मनुष्य त्यांना मतं टाकतो का? की यांचं असं म्हणणं आहे, की हे हिंदू नाहीयेत किंवा ह्यांना विकासाचं प्रारूप नाहीये, त्याच्यावरती मतं टाकतात. पण काही असो, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी, त्यातल्या राजकारणासाठी ही निवडणूक निश्चितपणे निर्णायकी आहे, असं तर आपण म्हणू शकतो. थांबूया आपण इथे.